हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 30 मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। या गुढीपाडव्यापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते। गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं तसेच नवीन गोष्टींची सुरुवात करणं, नवीन काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या वस्तूंची खरेदी करणं किंवा एखादं शुभ कार्य करायचं असेल तर ते शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी कुठलाही वेगळा मुहूर्त जो आहे तर तो पाहिला जात नाही। हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो। तर या गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्री सुरुवात होणार आहे। तर या गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती केली आणि या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचे मानलं जातं। तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी आदिशक्तीचं प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालं होतं। त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते, म्हणून नवीन वर्ष हे आपल्याला आनंदाचं, आरोग्याचं तसेच वर्षभर आपली आर्थिक भरभराट व्हावी, आयुष्यातील सर्व अडचणी, संकट, दुःख हे निघून जावं यासाठी घरामध्ये काही प्रभावी उपाय केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू। त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल, घराची, मुलांची आणि पतीची वर्षभर प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, गुढीपाडवा हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो। म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते। लक्ष्मीच्या कृपेने त्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी नष्ट होते। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची पूजा करत असतो। त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। तर त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे पण तुमच्या घरामध्ये स्थिर नाही, तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपण करणार आहे। घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसा असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणं, एक प्रकारचं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा खूप गरजेचं असतं। जेव्हा घरामध्ये हे सर्व काही वातावरण असतं तेव्हा त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वतः नांदत असते आणि यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं। आपल्याला पैसा तर हवा आहे, पण घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि त्यासाठी महिलांनी उद्या अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी न चुकता आवर्जून हा उपाय करायचा आहे। कारण काही दिवसांचं महत्त्व जे आहे तर ते खूप असतं आणि गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक आहे। त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय जर केले तर ते आपल्या प्रगतीवर खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि त्या उपायामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल जे आहेत तर ते झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या सकाळीच तुम्हाला करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून करायचा आहे। तर पहा, या दिवशी घरामध्ये गुढी उभारली जाते, गोडाधोडाचा स्वयंपाक घरामध्ये केला जातो आणि त्यामुळे मागे खूप आपल्या गडबड असते, पण यातनं आपल्याला थोडासा वेळ काढून हा उपाय आवर्जून करायचा आहे। वर्षातनं एकदाच केला जाणारा हा उपाय आहे आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही। तर हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, 2 कडुनिंबाची पानं टाकून स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे, त्यात चमचाभर हळद टाकायची आहे। या दिवशी हळदीला खूप महत्त्व आहे, तर असं हळदीचं पाणी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर आणि
उंबरट्याच्या बाहेर मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे। एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे। त्यानंतर घराची स्वच्छता जी आहे तर ती करून घ्यायची आहे, झाडू मारून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे, त्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, थोडंसं गंगाजल, गोमूत्र, थोडंसं दूध आणि पाणी टाकायचं आहे, किंवा तुम्ही फक्त पाणी टाकलं तरीही चालेल। त्यानंतर याची पेस्ट करून तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही 7 वेळेला येत असते, आणि जेव्हा आपण गुढीपाडव्याच्या दिवशी असं हळदीचं लेपन आपल्या घराच्या उंबरट्यावर करतो तेव्हा घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। त्या घरातील गरिबी अलक्ष्मी घरातून बाहेर जाते, म्हणून आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीचं एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे। स्वस्तिकामधले 4 डॉट्स आणि साईडच्या 2 लाईन्स आवर्जून काढायच्या आहेत। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। जेव्हा असं स्वस्तिक आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढतो तेव्हा बाहेरील बाधा, वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहते आणि आपल्या कुटुंबात सर्व गोष्टी चांगल्या घडू लागतात। यानंतर उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, आणि या स्वस्तिकाला आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहायचं आहे, पूजा करायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ भरायचे आहेत, पूर्ण कलश भरून। आणि तुम्हाला हे जे तांदूळ जे आहेत तर ते भरल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक मातीची पणती घ्या, त्यामध्ये 2 वातींची मिळून एक जोडवात घाला, शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये घाला। तुमच्याकडे जर तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल। तर ज्या साईडला आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे थोडंसं कुंकू आपल्याला लावायचं आहे, आणि ती वात तुम्हाला लाल बनवायची आहे। त्यानंतर हा दिवा त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण जो तांब्या घेतलेला आहे तांदळाने भरून, तर तो उचलून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे। आता उजवी साईड कोणती, तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता ती उजवी साईड असणार आहे। तर त्या साईडला तुम्हाला तांदळाचा जो तांब्या आहे तर त्यावरती ही प्लेट ठेवून त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। जेव्हा तुम्ही हा दिवा सकाळी लावणार आहे तर तो कमीत कमी 12 वाजेपर्यंत दिवा चालू राहील, याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे। आणि जर चुकून हा दिवा विझला तर पुन्हा मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता पुन्हा तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। तर त्या कलशाला सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे, साईडला 5 गंधाच्या बोटं तुम्हाला ओढायची आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला त्या कलशाची पूजा सुद्धा करायची आहे। दिव्याला सुद्धा हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून त्या दिव्याची पण पूजा करायची आहे। सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य प्रभावी उपाय करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे लाल रंगाची जर पोटली असेल तर ती घ्यायची आहे। पोटली आपल्या देवघरासमोर ठेवायची आहे, किंवा लाल रंगाचं वस्त्र हे आपल्या देवघरासमोर अंथरायचं आहे, आणि त्या वस्त्रावरती तुम्हाला वडाच्या झाडाच्या 3 इंचाची मुळी जी आहेत असते तर ती आणायची आहे। तुमच्या घराजवळ जिथे कुठे वडाचं झाड असेल तर त्याची मुळी तुम्ही स्वतः काढून आणू शकता, नसेल तर पूजेचं साहित्य मिळतं तिथे सुद्धा या वडाच्या झाडाची मुळी जी आहे तर ती मिळते, तिथून सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, भगवान श्री हरी, विष्णू, शिव यांचा वास असतो। तर जेव्हा आपण या झाडाची मुळी आपल्या घरामध्ये आणतो तेव्हा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते। तर ही वडाच्या झाडाची मुळी लाल कपड्यावरती ठेवायची आहे किंवा त्या पोटलीमध्ये टाकायची आहे, आणि त्यानंतर एक तुम्हाला हिरव्या रंगाचा हिरडा जो असतो तर तो घ्यायचा आहे, आणि हा रंगाडी हिरडा जो असतो तर तो कुठेही तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये इझिली मिळेल, तर तिथून तुम्हाला तो आणायचा आहे, आणि तो सुद्धा तुम्हाला या कपड्यावरती किंवा या पोटलीमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर याला एक गाठ मारायची आहे, घट्ट पॅक करायचा आहे, आणि त्यानंतर ही पोटली देवघरासमोर बसून उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, 1 वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, आणि 108 वेळेला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की ही पोटली माझ्या घराच्या मुख्य दरवाजावरती मी लावणार आहे। घरातल्या सर्व नकारात्मकता, इडापिडा, दरिद्री ही घरातून बाहेर जाऊन दे, आणि वर्षभर लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होते, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे, असं तुम्हाला म्हणून ती पोटली जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आतल्या साईडने लावायची आहे। आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या आतल्या बाजूने जिथे कुठे डाव्या, उजव्या किंवा मध्यभागी जिथे कुठे जागा असेल तर तिथे ही पोटली तुम्हाला बांधायची आहे। तर बघा,
घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो घराचा सर्वस्व असतो। तिथूनच चांगली लोक, वाईट लोक, लक्ष्मी, अलक्ष्मी, गरिबी, दरिद्री, सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा ही तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते। पण जेव्हा अशी पोटली आपण तिथे लावतो तर तेव्हा कुठलीही वाईट शक्ती, गरिबी, कुठलीही अलक्ष्मी, वाईट लोक हे आपल्या घरामध्ये येत नाहीत। वाईट लोक जेव्हा वाईट विचार घेऊन आपल्या घरामध्ये येतात तेव्हा तिथूनच आपल्या घरामध्ये ते प्रवेश करत असतात, तर त्यांचे वाईट विचार जे आहेत तर ते तिथेच नष्ट होतात। आणि म्हणूनच हा उपाय उद्या गुढीपाडव्याला केला जातो। आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये हा सांगितला गेलेला उपाय आहे आणि तोच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे। तर त्यामुळे तुम्ही न चुकता उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपण जे तांदूळ कलशामध्ये भरलेले आहेत घराच्या मुख्य दरवाजावरती आपण जे ठेवले होते तर त्या तांदळाचं काय करायचं आहे, जेव्हा आपण सायंकाळी गुढी उतरवणार आहोत तर तो गुढी उतरवल्यानंतर त्या तांदळाचा कलश सुद्धा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जे तांदूळ आपण वापरतो तर त्या तांदळाच्या डब्यामध्ये सगळे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत। तर त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही। दिवा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता। तर अशा पद्धतीने अगदी छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। न चुकता तुम्ही हा उपाय करा। ह्या उपायाचे तुम्हाला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।